अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी हजारो कार्यकर्ते आणि नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवारांचा खास विश्वास अजित पवारांचा होतं। अमोल मिटकर या ठिकाणी आहेत, अक्षरशः रडतायत ते। अमोलजी, खूप आम्ही समजू शकतो, पण दादांनी तुमच्यावर नेहमी विश्वास टाकलं। आम्हाला कोण ओळखणार आहे मला सांगा? कोण असा नेता राहिलाय महाराष्ट्रात बस गाडीत बसू शकतो, त्याला म्हणू शकतो दादा आमच्या घरी चला, माझ्या घरी, हिच्या घरी, माझ्या घरी आमच्या 10वीत मुली आहेत साहेब, आशीर्वाद दिला पोरींनो मोठ्या व्हा, अजून पुढे जा, नाव पुढे न्या। मी तर खूप सामान्य घरातला आहे बीके। हा ह्या शर्ट अजितदादाचा आहे, हा अंगातला शर्ट अजितदादाचा आहे। खूप गरीब घरची पोरं होता मी, मला आमदार केलं दादांनी, विधान परिषदेचा आमदार केलं। आता संपला आम्ही का राजकीय कारकीर्द, आमचा कोण वाली नाही। तेरा तुझको अर्पण। आता असा प्रसंग येईल बारामतीत, असं कधीतरी वाटलं होतं का हो? कस्टडी होतो आम्ही प्रेरणा घेऊन जायला, आमचा देव संपला राहो। आम्हाला देव नावाच्या गोष्टीवर विश्वास नाही राहिला मी की बाई माझी काय मानसिकताच नाही बोलायची। आम्ही म्हणजे मी जाऊ द्या, मला तुम्ही दाखवताय माझी लहान बाळ आहे, माझं 4 वर्षाचं। मी स्टेटस ठेवलंय दादाच्या फोटोची पप्पी घेऊन म्हणतो एकच पोरगी विचारते बाबा दादा कुठे गेले, तो ऍक्सिडेंटचा व्हिडिओ पाहिला, आम्हाला अजूनही वाटत नाही की घड्याळाहून ओळख पटवावी लागली, ज्या घड्याळानं मला दिशा दिली। आमचं संपलं आयुष्य, मी किंवा आमचं राजकीय आयुष्य एवढंच होतं। याच्यानंतर नाही, इतकी मरमर कशा करता दादा करत होते। किती कार्यक्रम आहे एका दिवसाला, कितीदा सांगू दादा नक्का सकाळपासून लोकांच्या याच्यात करू। रात्री 12 वाजेपर्यंत लोक होती भोवती, सकाळची सभा, आज 4 सभा त्या बारामतीतल्या। शेवटी काय पदरी पडलं, जीव गेला, वाईट वाटलं। इतका तडपडून जीव गेला असेल, इतका 3दा त्या विमानाने कलांटी करते, दादाला काय वाटलं असेल, त्या बॉडीला काय वाटलं सांगण्याचं। पांढऱ्या जागलेली बॉडी आम्ही कल्पनाच नाही करू शकत राहू। आम्ही मेलो असतो चाललो असतो, पण आमचा पोशिंदा नव्हतं मरायला पाहिजे। फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, शिवाजी महाराज हेच सांगणारा माणूस, त्या माणसाच्या विचारावर प्रेम केलं, त्या व्यक्तीवर प्रेम केलं। आज कोण सांगणार? आताच्या काळात कोण आहे शिवशाहू फुले आंबेडकर सांगणार? त्या माणसाचे आम्ही त्या माणसावर काम करू शकलो, पण आमचं आयुष्य कधी, मी तर मग पण म्हणलं आमच्या सगळ्या परिवाराचं आयुष्य घे, देवा असेल तर त्याला म्हणा, आणि हे आमचा दादा परत आण। कारण लाख मेले तर चालतील, पोशिंदा जगला पाहिजे। हे सगळं आमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाला घडवलं जातं। आणि माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे आमदार आहेत, कारखानदार, सगळेच। आम्हाला काय सुचत नाही, आमच्या भावना आज बोथट झाल्या। आणि मी तर ठरवलंय तर याच्यानंतर काय समाजकारण राजकारण न करता आपल्या वाडवडिलाची जी काही 5-7 एकर कोरडवाहू शेती आहे त्यात माझ्या मुलीसाठी खूप स्वप्न पाहिलं होतं मी की बाई माझी मुलगी 10वीत आहे, तर ती 12वीला जाईल। दादाला म्हटलं मला परत आमदार काय करू नका, विद्या प्रतिष्ठानमध्ये मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे। ते म्हणले तू घेऊन ये तिला, मी ॲडमिशन देतो रे। आज माझी पोरगी तिथे दादाची बॉडी येते, दादाची असा प्रसंग येण्याच्या पहिले मेलो असं चाललो असतो आम्ही। काल परवा बोललो मी दादाशी व्हॉट्सअपवर, काल परवा म्हटलं महानगरपालिकेत निकाल नाही आणता आला, नगर परिषदेत मला माझ्या जिल्ह्यात निकाल नाही आणता आला, पण आता जिल्हा परिषदची जबाबदारी माझ्याकडे द्या। मी मला विश्वासानं सांगतो, मी म्हटलं कोणासोबत युती करून, म्हणजे राजकीय चर्चा झाली। दादा म्हणले ठीक आहे, मी तुमच्या भागातलं जिल्हा परिषद लागलं त्यावेळेस मला येऊन भेट। आणि आता अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार होते दादा या म्हणून तुझ्या जिल्ह्याची काय अल्पसंख्याक मुस्लिमांची कामं असतील, क्रीडेची कामं असतील, ते बजेटमध्ये टाकून दे, आपण अर्थसंकल्पात हे करू। तो अर्थसंकल्प, हे माझं शेवटचं अधिवेशन होतं। म्हटलं माझा दादा अर्थसंकल्प मांडेल। आणि नागपूरच्या अधिवेशनात भेटलो होतं, म्हटलं दादा माझा आता टर्म संपलेली, आता मला काय पुढं फक्त माझ्या मुलीची शिक्षण तेवढी करून द्या। अर्थसंकल्प मांडायच्या अगोदर दादा केला। नेहमी वेळ पाळणारा हा नेता होता आणि वेळेच्या अगोदरच सगळ्यांना सोडून निघून गेला। वेळेला हुलकावणी दिली आज दादाला, तर काय थोडासा अर्धा तास लेट झाला असता कार्यक्रम, काय चाललं असतं ना, कुठं गेली असते बारामतीची लोक, कुठं गेली असती? दादांवर निष्ठा ठेवणारी लोक आहे।
त्याच्यामुळे वेळेचं पालन करणारा, शिस्तीचं पालन. आता दुसरा नेता आहे कोण मला सांगा? मी तुम्हाला विचारतो की आता महाराष्ट्रात कोण उरलंय? अहो, जे कट्टर शत्रू असतील दादाचे तेही हे कबूल करतात. आज बारामतीत जितकी लाखो लोक येत आहेत, दादाच्या रूपानं ते सगळं दिसतंय. दादा परत येणार नाही म्हणजे आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, सहज गेले आता येणार नाहीत ते. आता परत येणार नाहीत दादा. आता कोणाच्याच आले तर कोणाच्या पोटी येतील, पण तसा दादा नाही येणार. अजून महाराष्ट्राला 1000 वर्ष वाट पाहावं लागेल असा प्रसंग. आता आम्ही नाही बोलू शकत साहेब, आम्हाला माफ करा साहेब. आम्ही फाटक्या बापाची लेकरं आहोत. आमची अवकात काय होती हो? अमोल मिटकरची काय अवकात? 4 एकर जे काय 1 लाखाचं सोयाबीन पिकवणार आम्ही, फक्त त्याला आमदार केलं दादानी, विधान परिषदेचा आमदार. इतकं मोठं दिलं, घरी आले, जे म्हटलं दादानी लंडनमध्ये पाठवलं, दादानी फॉरेनला जाण्याची संधी दिली. आणि काय किती सांगू, किती आठवणी आहेत. आज चेहरा हटत नाही साहेब डोळ्यासमोर. आणि मला मुलगा झाला तर पहिला फोन अजितदादाचा, वाढदिवसाला पहिला फोन अजितदादाचा. गेला आता कोणी नाही. मला आठवतं मी आमदार झालो, माझे वडील वारले होते 2018ला, आणि कोरोनाच्या काळात दुसरा बाप राजकीय भेटला होता अजितदादा नावाचा, तर तोही गेला. दोन्ही आधार गेले. अर्थात अनेक आठवणी आहेत. आणि आमदार अमोल मिटकरी ज्या पद्धतीने ढसाढसा, म्हणजे अर्थातच ते दुःखात आहेत, दुःखाचा डोंगर त्यांच्यावर आहे. फोन करून कोण आम्हाला रागवणार? नेहमी वाढदिवसाला सगळ्यात पहिले फोन येणार. कामं सगळं काही आमदार बनवलं. एका छोट्याशा शेतकऱ्याच्या मुलाला एवढं मोठं काही दिलं, आणि आज तोच दादा निघून गेला. अशी भावना, अशा दुःखात हे सगळे नेते या ठिकाणी दिसत आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी बरेच नेते बसलेले आहेत. हसन मुश्रीफ साहेब आहेत, सुनील तटकरे आहेत, जयंत पाटील आहेत, आणि इतर सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे दादांवर प्रेम करणारे अशा पद्धतीने दादांना आज निरोप देण्यासाठी आलेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.